सफरचंदाची कोशिंबीर करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। सफरचंदाची कोशिंबीर करू त्यासाठी हे 3 सफरचंद मी घेतले आणि स्वच्छ धुवून पुसून हे घेतलेले आहेत। सालासकटच या सफरचंदाच्या मी फोडी करून घेणार आहे, छोट्या छोट्या। त्यातली काळी बी आणि ते काढून घेतले मधलं आणि छोट्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत। आंबट गोड चवीची रसरशीत अशी कोशिंबीर ही छान होते आणि लहानांपासून मोठ्यांना सर्वांनाच खूप आवडते आणि सणावारच्या दिवशी केली तर फारच छान। फोडी करून झाल्या आहेत आणि एका बाउलमध्ये 5 ते 6 चमचे दही मी घेतलेलं आहे। दही घट्ट असलं तर चांगलंच आहे आणि ते फारसं आंबट नसावं। त्या दह्यात 1 चमचा साखर, 1 छोटा चमचा मीठ घातलेलं आहे। दही, साखर, मीठ चांगलं फेटून घेते, मिक्स करून घेते आणि यात कापून घेतलेल्या सफरचंदाच्या फोडी त्या घातल्या आहेत। हे सर्व पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते। याला आपण फोडणीसुद्धा घालू शकतो, पण मी फोडणी काही घालणार नाही आणि हिरवी मिरची किंवा तिखट घालून हळद हिंगाची फोडणी देऊ शकतो तुपाची, पण मी काही दिली नाही आहे। थोडंसं दही त्यात पुन्हा ॲड केलं आहे, म्हणजे चांगलं ग्रेव्ही तयार होते दह्याची। अशीच कोशिंबीर ही खूप छान चवदार होते। निरालीबाई चॅनलवरचे रेसिपीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा आणि प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल। थँक्यू।